जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुकीचे बिंगुल वाजल्यानंतर आवाड्यांची चौथी पिढी निवडणुकीमध्ये आली। आज फॉर्म भरण्यासाठी ताई काय सांगणार? आज तू जिल्हा परिषद फॉर्म भरत आल्यास, तुझ्या पाठीमागं 2 माजी आमदार आणि 2 आमदारांचा 2 मंत्र्यांचा आशीर्वाद आहे, काय सांगा? खरं तर आता सगळ्यांचा आशीर्वाद आहे आणि माझं विजन एकच आहे, सगळ्यांसाठी जास्तीत जास्त काम करणं, जास्तीत जास्त विकास आणणं, हेच विजन ठेवून आणि हेच डोक्यात ठेवून या सगळ्यांचा आशीर्वाद मला या ठिकाणी मिळालेला आहे आणि असंच मी पुढंच करत जायचं। आज आवाड्यांची चौथी पिढी राजकारणात आली आहे, काय कसं वाटतं एक यंग जनरेशन म्हणून? यंग जनरेशन म्हणून आता आय एम शुअर आता सगळे ओपिनियन्स आहेतच सगळ्यांचे आणि आपण काम आपल्यासाठी बोलताय म्हणून आता त्या हिशोबानं जसं दादा अण्णा साहेब करत आले तसंच मी पण करणार। येड्रावकरांची 7 मोठ्या प्रमाणात लग्नाच्या अगोदर तुला त्यांचा आशीर्वाद आल्याने उमेदवार मिळाले, जिल्हा परिषद सदस्य म्हणून निवडून गेल्यानंतर कसं विजन असेल? मी सांगितल्यासारखं आपण या ठिकाणी आपलं विजन म्हणजे जास्तीत जास्त विकास आणणं हेच असणार आहे। स्कूल्स ना, आपले ZPचे स्कूल्स आहेत त्याला डोक्यात ठेवून, हॉस्पिटल आपले ग्रामपंचायतचे जे हॉस्पिटल आहेत ते आपण कन्सिडर करून आणि त्यानंतर आपण कसं अजून गोष्टी करता येईल हे सगळं आपण बघून ते सगळं आपण डोक्यात करून आपण सगळं आणायचं। काय सांगाल साहेब, आवाड्याने हळवणकर गटाची ताकद? गट वगैरे नाही, भारतीय जनता पार्टीची ताकद वाढलेली आहे, भारतीय जनता पार्टीची ताकद वाढलेली आहे। सानिका विक्रमी मताने निवडून येणार। अण्णा काय सांगाल? आज आवाड्यांची चौथी पिढी राजकारणात आलेली आहे, युवक आवाड्यांची चौथी पिढी आहे, येड्रावकरांची ती सून होती आहे। अतिशय चांगला उत्स्फूर्त प्रतिसाद सानिकाच्या उमेदवारीसाठी आहे। खास करून सानिकानं सगळ्या महिलांच्या संघटन करण्यामध्ये फार मोठं योगदान गेल्या 2-3 वर्षापासून देते आहे। हरिपाठपासून तिच्या सार्वजनिक जीवनाची सुरुवात झाली। हरिपाठसाठी सगळ्या मतदारसंघामध्ये तिनं गावागावात गल्लीगल्लीत जाऊन हरिपाठ महिलांची मंडळं बांधली। त्यातनं सांस्कृतिक, सामाजिक, धार्मिक आणि युवकांच्यासाठी रिकाम्या हाताला काम द्यायचं, महिला सक्षमीकरण ह्याच्यावर नक्की भर दिली ती। आणि महापालिकेमध्ये सुद्धा तिचा मोलाचा वाटा आहे, तिने कॉर्नर सभा घेतली, त्यामुळं तिच्या युवती कोरोचीमधनं मोठा वाढता प्रतिसाद। महापालिकेमध्ये जाहिरात वाटण्यापासून, जाजम अंतरण्यापासून भाषणं देण्यापर्यंत सगळी कामं तिने केली आहे। ती एक साधी कार्यकर्ते म्हणून तिचं काम तिनं उत्तम पद्धतीनं करून दाखवलेलं आहे। साहेब काय सांगाल? आवाड्यांची चौथी पिढी, तुम्ही आमदार झालात, आता मुलगी ही जिल्हा परिषद काय सांगला ओढता म्हणजे चांगला प्रतिसाद आहे? प्रतिसाद चांगला आहे। चौथी पिढी हा नाही, भारतीय जनता पार्टीचे एक तरुण कार्यकर्ते म्हणून तिला तिकीट मिळालं। हा वारसा हा तिच्या नशिबानं तिच्या जन्मनं आहे, म्हणून एक चांगली तरुण कार्यकर्ते म्हणून तिला एक चांगली उमेदवारी त्या पक्षाने जनतेने उमेदवारी दिली। विधानसभेमध्ये सुद्धा तुमच्या निवडण्यात तिचा मोलाचा वाटा होता, परवा महापालिका झाली त्यामुळे मोलाचा वाटा निवडण्यामध्ये होती। ग्राउंड लेवलची कार्यकर्ते म्हणून तिला ओळखले जाते, काय सांगा? 100% ग्राउंड लेवलची कार्यकर्ते म्हणूनच सगळ्या पक्षांनी एक मान्यता देऊन कार्यकर्त्यांनी उमेदवारी उचलून धरून या ठिकाणी उमेदवारी दिली। धन्यवाद। आपण काय जर म्हटलं तर सानिका जी उमेदवारी आहे ती जनतेतून मिळाली, त्यामुळे तिचा विजय निश्चित आहे सांगितलं आहे। त्याच्या पाठीमागे 4 आमदार, 2 माजी आमदार आणि 2 आमदारांचा आशीर्वाद आहे। कॅमेरामॅन निखिल विशेष, मी साईनाथ जाधव, टी न्यूज मराठी इचलकरंजी। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।